आता तुम्ही विचार करत असाल मी मास्क का घातलाय? कारण तो परत आलाय. नमस्कार, मी शिवानी आणि तुम्ही पाहत आहात एक नंबर. मागील काही दिवसांमध्ये देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. सोमवारी एकट्या केरळमध्ये 111 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. केरळमध्ये काही मागील दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. कोरोना विषाणूच्या JN1 या अतिसंसर्गजन्य व्हेरियंटचा पहिला रुग्णही आढळून आला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना दक्षतेचा इशारा दिला आहे. अशातच आता नव्या JN1 व्हेरियंटचा रुग्ण भारतात आढळून आला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव सुशांत पंत यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सोमवारी पाठवलेल्या पत्रामध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या उपप्रकारांचा उल्लेख करताना यामुळे संसर्ग वाढत असल्याचं म्हटलं. आता पाहूया त्याची लक्षणं काय. कोरोना JN1 व्हेरियंट रोग प्रतिकार शक्तीला चकवा देण्यासाठी ओळखला जातो. मागील व्हेरियंट सारखीच याची लक्षणं आहेत. यामध्ये ताप येणं, नाक वाहणं, डोकेदुखी, घशात खवखवणं, पोटदुखी यासारख्या लक्षणांचा समावेश आहे. JN1 या सब व्हेरियंटची लागण झाल्यास म्हणजेच पचनासंदर्भातील समस्या अधिक वाढतात. मात्र अन्य व्हेरियंटच्या तुलनेत JN1 अधिक घातक असल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत, असं अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि नियमन केंद्राने स्पष्ट केलं आहे. JN1 व्हेरियंट हा फार धोकादायक असला तरी त्यामुळे प्रकृती अचानक हलवण्याची शक्यता कमी असल्याने थेट रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत नाही, असंही सांगितलं जात आहे. आधीच्या लसीकरणाचा होणारा फायदा. कोरोना संदर्भातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लसीकरण केल्याने वेगवेगळ्या व्हेरियंटशी संघर्ष करण्यासाठी आपली रोगप्रतिकार शक्ती सक्षम आहे. JN1 चा व्हेरियंट पहिल्यांदा सप्टेंबर महिन्यात अमेरिकेमध्ये आढळून आला होता. चीनमध्ये 15 डिसेंबर रोजी JN1 चे एकूण 7 रुग्ण आढळून आले. यानंतरच या व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तुम्हाला आमचा एक नंबर व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या एक नंबर YouTube चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.